म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात? मी एक नर्स आहे आणि पेशंटची सेवा हे माझं कर्तव्य आहे. आईलाही कुठल्या प्रकारची सेवा करते तेच कळत नाहीये. काही काळजी करू नका, थोडा धीर धरा, सगळं काही समजेल. नाही काय काम आहे ते बोला. तेच सांगतोय ना. काय माहितीये का, तुम्ही ही जी सेवा करताय ना त्या सेवेची रक्कम किती हे सांगितलं तर खूप बरं होईल हो. म्हणजे काय पुढे आम्हाला तशी तयारी करावी लागेल ना. बरं झालं एकदाच आत टाकलं. काय मी इथे कोरा बसलोय आणि तू म्हणतेस आत टाकलं म्हणून? अहो तसं नाही, त्या शेट्टीच्या पोरांना पोलिसांनी आत टाकलं. हा तर मग असं सरळ बोल ना. उगाच काहीतरी बोलते. मी आपलं काहीतरी बोलतच समजलं ना. तुमच्या डोक्यात तसलेच विचार येणार. आज धर्मेशला बघायला लस येणार होती, आली नाही अजून. आता मला काय माहित, तूच फोन करून विचार. ठीक आहे. हॅलो डॉक्टर लेले, मी पूजा जवळकर बोलते. काय? शट अप इडियट. काय झालं? कुणाच ठाऊ कोण होता. मी म्हटलं डॉक्टर लेले तर तो म्हणतो कसा, आजा मैं लेने के लिए बैठा हूं. पोपट जरा चाण बघू. पोपट जा जरा आज जाऊन बघ त्याला काय हवंय ते. माफ करा भाई साहेब, मी त्याचं काही बी काम करणार नाही. तुम्ही याला फार चढवून ठेवलंय. त्याचं जाऊ दे ग, तू मला कधी चढवून ठेवणार आहेस पू? तुमच्याशी तर काही बोलायची सोयच नाहीये. गुड मॉर्निंग आनंद भाऊजी. हाय. बघ निशा, तू काय विचार केलास? कशाबद्दल? धर्मेशच्या लग्नाबद्दल. अशा अवस्थेत सुद्धा तो लग्नासाठी तयार आहे. त्याच्या अशा अवस्थेला तू जबाबदार आहेस. त्याच्या ह्या अवस्थेला जबाबदार मी नाही, तू आहेस. मी कशी काय? त्याला बोहल्यावर चढायची स्वप्न तू दाखवली. आता तो कुठेही चढायच्या लायकीचा राहिला नाही. खरं तर तू त्याची सेवा करायला हवी. सेवा माय फूट. आणि मला करायला बरीच चांगली चांगली काम आहेत. उद्या मला जायचंय महाबळेश्वरला, माझी मॅच आहे. हा हवं तर मी त्याच्यासाठी तिथून गावठी औषध घेऊन येईन. हा त्याचा आजार मुळापासून बरा होऊन जाईल. औषध बघून आला नाही तर मुळच गायब व्हायचं. त्याची काही गरज नाही. तुला जिथे जायचंय तिथे जा. त्याच्या सेवेला नर्स येणार आहे. एनिवे बाय पूजा. बाय आनंद भाऊजी. भाऊजी नको. पोपट ते बेडरूम मध्ये. नर्स आली की तिथे पाठव. थेट मी किचन मध्ये आहे. नर्स आली तर तिकडे पाठवा. अरे वेड बेड लागले की काय? ती नर्स आली तर आधी मी तिला माझ्या जवळ बसवीन, तिच्या छातीवर लावीन स्टेथोस्कोप, तिच्या तोंडात देईन थर्मामीटर, तिच्या कमरेवर देईन इंजेक्शन आणि मग तिला आत पाठवेन. अरे पण ती नर्स आहे कुठं? नर्स हजर आहे. पेशंट कुठे आहे? पेशंट आत आहे. जर तू नर्स असशील पेशंट मी आहे. बस 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 बस. मला एक सांग, त्या दिवशी तू अशी अचानक गायब कुठे झाली? तुमच्यासाठी हे आणायला गेले होते. काय हे? हे घ्या फोटोग्राफ. अरे वा, पेशंटचा इतक्या लवकर एक्सरे पण काढला? एक्सरे नाही, कलर फोटोग्राफ. अरे वा, तुझे फोटो काही छान आहेत. हा तुझ्यावर उघडा नागडा हिमॅन कोण आहे? बघू बघू. हा माझ्यासारखा दिसतो नाही? अरे स्वतःला नाही ओळखलं? अच्छा, माझे फोटोग्राफ माझे फोटोग्राफ निगेटिव्ह माझ्याकडे आहेत. आवडले फोटो? आवडले. कोणी नाही कोणी नाही कोणी. पूजा डार्लिंग, हे आपली सेल्स नर्स आहे तिच्या आईला. ही आपली गर्ल सेल्स आहे तिच्या आईला. कोणी? हा ही आपली सेल्स गर्ल आहे. हो ना? हो. तुमची बायको आहे ना? जरा बोलवा ना त्यांना. त्यांनाही दाखवा तुमचा फोटो. नको नको, तिला माझं थोबाड अजिबात आवडत नाही. तिने जर मला असं बघितलं ना तर माझ्या सकट हे फट फाडून टाकेल. बायकोला एवढे घाबरता? बायकोला मुठीत धरायला शिका. किती दिवसापासून दोन्ही मुठी तयार करून बसलोय पण मौकाच मिळत नाहीये. चला
आपण जरा कामाचं बोलूया. कामाचं? रीटा ताई, रीटा मावशी, रीटा मामे, रीटा काको, अहो मी तुमचं काय घोडा मारलाय हो. अहो मी तुमची शुभचिंतक आहे. हो. तुमचा प्रॉब्लेम सोडवायला आलीये, तुम्हाला बदनामीपासून वाचवायला आलीये. जरा विचार करा, तुमचे हे फोटो जर तुमच्या सासरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे पोहोचले तर आणि फोटोही कसे आपल्या दोघांचे, आणि ते सुद्धा कपड्याशिवाय. हे फोटो बघून तुमची बायको काय म्हणेल? आणि जर का हे फोटो पेपर मध्ये छापून आले तर मी व्यक्तीच्या भावात जाईन. अहो म्हणून तर हे फोटो आणि निगेटिव्ह मी तुम्हाला देऊ इच्छिते. हे फार पुण्याचं काम करताय तुम्ही. फुकटा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. वाटलं तुम्हाला? बोल बोल, किती बोल. किंमत कुठे, किती आणि केव्हा हे मी तुम्हाला वेळ आल्यावर कळवेलच. येते मी. पोपट, हिला दारून झोपट. पोपट, हिला झोपट. पोपट 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 पाणी आण. पोपट पाणी आण. आयला काम करता करता किती वेळा उठवायचं हो? सांगा कुठलं पाणी पाहिजे? तू पाणी सोड. तू विषच घेऊन दे चालू. द्या रोकडा पैसा. नाही म्हणजे वर गेल्यावर कोणाकडून पैसे घ्यायचे हो? खाली दे. झालं काय? फालतू विनोद करतोय. इथे माझा जीव जायची वेळ आणि विनोद कसले करतोय? हो पण झालं काय? काय झालं? अरे ती त्या रात्रीची मुलगी. आयला कुठल्या रात्रीची मुलगी हो? अरे ती रे रत्नागिरी हापूस आंबेवाली. आयला मग काय आपल्या घरात नर्स बनून आली आहे त्या धर्मेची. अरे मजा आहे. मग पुन्हा रस काढा ना. रस कसला काढा? हे बघ, हे फोटो बघ. हे त्या रात्री तिने काढले, आता घेऊन आली आहे मला ब्लॅकमेल करायला. काय हो? फोटोजेनिक फेस आहे तुमचा. हो. अरे हे जर उद्या पेपर मध्ये छापून आला ना तर फोटोजेनिकच्या ऐवजी सार्वजनिक व्हायचो रे मी. पोपट, अरे यातून सुटायसाठी कुठली गोळी आहे का रे? आहे ना, बंदुकीची गोळी. एकच घ्या, एकदाच घ्या आणि झोपून जा. मस्करी करू नकोस रे. मला एक सांगा, त्याला नक्की हवंय काय? पैसे किती? अरे तेच तर सांगत नाही येणार रे. विचारलं तर म्हणते कशी माहितीये का? रक्कम किती, केव्हा आणि कुठे द्यायची हे वेळ आल्यावर सांगेन. असं बोलून ती सरळ त्या धर्मेच्या रूम मध्ये निघून गेली. माहितीये तुला? कुठून कुठून मला ही दुर्बुद्धी झाली आणि मी तिच्या या माया जाळ्यात फसलो रे पोपट. पण मला एक सांगा, मजा आली की नाही? अरे कसली मजा पोपट. अरे तिने जर मला एकदा रक्कम सांगितली असती ना तर माझ्या जीवात जीव आला असता रे. अहो ती सांगत नाही ना. मग असं करा, तुम्ही विचारा. चला बघू. अरे मी आहे ना. नरसाई, ओ नरसाई. बोला दादा. जरा बाहेर येता का आपली? का काही करायचंय का? ही बाई बहुतेक माझं क्रियाकर्म करूनच इथून जाणार. नाही ताई, काहीही करायचं नाहीये, फक्त थोडं बोलायचं आहे. बोला, काय बोलायचंय? बोला. नाही म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात? मी एक नर्स आहे आणि पेशंटची सेवा हे माझं कर्तव्य आहे. हो का? कुठल्या प्रकारची सेवा करते तेच कळत नाहीये. काही काळजी करू नका, थोडं धीर धरा, सगळं काही समजेल. नाही काय काम आहे ते बोला. तेच सांगतोय ना. काय माहितीये का, तुम्ही ही जी सेवा करताय ना त्या सेवेची रक्कम किती हे सांगितलं तर खूप बरं होईल. म्हणजे काय, पुढे आम्हाला तशी तयारी करावी लागेल ना. आता नाही, आता मी जरा बिझी आहे. पेशंटला स्पंजिंग करते ना. पोपट पोपट, मला तर असं वाटतं ना त्या नर्सला स्पंजिंग करून टाकावं. आईला असं काही बोलू नका. तुमची ढिली नस तिच्या हातात आहे. आईला म्हणून तर ना फसलोय रे. माझी ढिली नस तिच्या हातात दिल्यामुळे मी असा ढिला पडलोय. पोपट, मेरे तो नस नस में खुद नस बसी है. पोपट, फिल्मी डायलॉग बंद करा. तुमचा हात तिच्या खाली आहे. काय? नाही म्हणजे सामावून काढा, नाही तर सोडून जायचं हो अक्का.
गुड मॉर्निंग आनंद भाऊजी. गुड मॉर्निंग. काय झालं एवढं उदास व्हायला? काय म्हणजे काय, त्याला उठल्याबरोबर लागतात काय? चहा आणि पेपर. चहा दिला, अच्छा. पेपर नाही दिला, म्हणून ते उदास आहेत. भाऊजी, एक पेपर नाही मिळाला म्हणजे एवढं उदास व्हायचं का? हा घ्या पेपर आणि मग कडक. आयला गोळी आणू का गोळी? ओ माय गॉड, काय झालं? फोटो बघा म्हणजे समजेल. आजकाल चांगल्या घरातली माणसं असे वाईट धंदे का करतात तेच समजत नाही. असल्या माणसांना चौकात उलट टांगून चांगले फटके दिले पाहिजे. बोलतेय पण फोटो काय दाखवतच नाहीये. हे बघा, तुम्ही फार सेल पडू नका, याचा लोटा घेऊन धावायला लागेल. आई शपथ. हलकट, नीच, नालायक कुठले. माझा फोटो नाही, माझा फोटो नाहीये. तुमचा फोटो नाहीये म्हणजे अगं म्हणजे तू माझ्याकडे बघून शिव्या घालत होतीस ना, मला वाटलं की माझाच फोटो छापून आलाय म्हणून. चुकून 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 चुकून. अहो, तुमचा फोटो कसं छापतील? तुम्ही तर देव माणूस नाही का? हो ना, ते फक्त देवाला आणि तुम्हालाच माहिती. मला एक सांगा की माणूस विवाहित असण्याचा व्यभिचार का करतो? ये बाई, या विषयावरती आपण नंतर सविस्तर चर्चा करू. आता तुला बाहेर जायचंय ना, तू जा ना. ते जाईन मी नंतर, पण तरी सुद्धा व्यभिचार हा एक गहन प्रश्न. पोपट, काय? या विषयावरती ना ही माझं डोकं खाणार आहे. त्या दिला फुटाची गोळी देऊन फुटवू. या बिघडत्या समाज व्यवस्थेबद्दल काहीतरी केलंच पाहिजे. व्यभिचार हा एक सामाजिक रोग आहे. त्यासाठी ना दूर हट पोपट, दूर हट पोपट. तुला लाज आहे सांगितलं ना? जा ना. बघ, हे बघ, व्यभिचार व्यभिचार म्हणून तू त्याला उचवलाय, तापवलाय. आता तुला त्याच्या हातात द्यायला काही नाही ना. फूट इथून, नाही तर तो थांबणार नाही. मी त्याला धरून ठेवलंय. फूट 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 फूट. नाही, आपला हात जगन्नाथ. टा 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 गेली एकदाची. सुटलो एकदाचा. तिच्यातून सुटलात, पण तिचं काय? तिच्यातून केव्हा सुटणार? मला वाटतंय ती बहुतेक आतंकवादीची साथीदार असणार. तुम्हीच विचार करा, ते आपल्या घरात ठाण मांडून बसले. अहो, पोलिसांनी छापा मारला ना तर आपल्याला आत जावं लागेल. अहो, तिला टाटा करायच्या ऐवजी आपल्याला टाळा लागेल. टाळा. पोपट पोपट, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. हो, पण काय करणार? डोक्याला कपन बांधा आणि रणांगणात उतरा. अरे सध्या इथे लंगोट बांधायचे वांदे झाले, तू कफन बांधायच्या गोष्टी कसल्या करतोय? तर मग बसा आपला हात हलवत. एक मिनिट, काय झालं? तू म्हणतोस ते खरं आहे. आता मलाच काहीतरी करावं लागणार. हो ना. पण कफन बांधून नाही, मग बुरखा घालून. बुरखा घालून? हो, कफन तर आता मी त्यांना घालणार आहे. ते कसं? समज की घरात आपण दोघंही नाही आहोत. पण आपण दोघे आहोत कुठे? अरे असं समज की आपण कुठेतरी बाहेर गेलो, मी ऑफिस मध्ये आणि तू चक्कूबाईकडे. आता पुढे बोला. घरात फक्त नर्स आणि धर्मेश दोघच जण आहेत. मग तर धर्मेश साहेबांची मजा झाली. हो नाही, अचानक त्या सन्नाट्यामध्ये बुरखा घातलेला एक व्यक्ती प्रवेश करतो की जो त्या नर्सचा साथीदार असतो. पण आपण गेल्यावर बुरखाधारी येईल याची खात्री कोण देणार? कारण तो बुरखाधारी दुसरा कोणी नाही, मीच असणार आहे. हो, आणि मग ती नर्स मला आपला साथीदार समजून तिचं सगळं गुपित मला सांगायला लागेल. आणि मग मला तिचा काटा काढायला वेळ लागणार नाही. अरे वा, काय भेज आहे हो तुमचा. आहे की नाही? आहे की नाही? तुमच्या भेज्यासारखं तुमच्या बाकी अंगाने पण काम केलं असतं ना, तर ही वेळ आली नसती. टोमणे मारणं बंद कर, कळलं? आणि मी घरातून बाहेर पडल्यावर तू देखील काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पड. पुढे काय करायचं ते मी बघतो.
हो काम जोखमीच आहे, जरा सांभाळून. अरे तू काळजीच करू नकोस. असं बजरंग बली की जय. येस. हम्म